हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 2. स्वामी माधवनाथांच्या पश्चात 1997 स्पर्श परिसाचा पुष्प पहिले या ग्रंथाचं लेखन आणि प्रकाशन झालं. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर मंडळातील काही कार्यकर्ती मंडळी सुषमाताईंना भेटली. यापुढचा ग्रंथ त्यांनी मंडळासाठी लिहून द्यावा असा त्यांचा आग्रह होता. ताई त्यांना म्हणाल्या, मी या बाबतीत काही ठरवू शकत नाही. स्वामीजी जसं करवून घेतील तसं होईल. त्यावर एक साधक म्हणाला, तुम्ही असं गूढ बोलू नका. परंतु ताईंच्या बोलण्यात काहीही गूढ नसून ती वस्तुस्थिती होती. त्यांच्या आग्रहाचा मान राखण्यासाठी त्यांना बरं लिहीन असं म्हणून ताई घरी परतल्या. परंतु मनातून त्या अस्वस्थच होत्या. मनातून सारखं वाटत होतं की खरंच आपण कोण ठरवणार, स्वामीजी जे ठरवतील तेच होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ताई ध्यानाला बसल्या असता डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यांच्या लक्षात आलं की काल ग्रंथ लिहिण्यासंबंधी आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांना शब्द द्यायला नको होता. त्यांनी लगेच त्या साधकांना फोन करून कळवलं, काल तुम्हाला मी ग्रंथलेखन करेन असं म्हटलं, परंतु ते होईल असं दिसत नाही. त्यावर ती मंडळी नाराज झाली. त्यानंतर त्यांनी हा विषय ताईंजवळ काढला नाही. ताईंचं ग्रंथलेखनाचं आणि प्रकाशनाचं काम स्वतंत्रपणे होतच राहिलं. सुषमाताई म्हणतात, स्वामी माधवनाथांच्यामुळे माझ्याशी परिचय असलेले एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सत्पुरुष स्वामीजी समाधीस्थ झाल्यानंतर एक दिवस माझ्याकडे श्री गुरुकृपा साधना केंद्रावर आले. तासभर स्वामीजींच्या आठवणी बोलण्यात आल्या. पुन्हा काही महिन्यांनी ते माझ्याकडे आले. देव्हाऱ्यातील श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीसमोर खाली चटईवरच बसले आणि मला म्हणाले, तुम्ही सोहमचा श्वास कसा घेता तो मला दाखवा. मला आश्चर्य वाटलं. ते स्वामीजींकडे बरीच वर्ष येत होते. त्यांचे सद्गुरू मात्र दुसरे होते. ते स्वतः साधना करत होते. तथापि त्यांची साधना पद्धती थोडी वेगळी होती. मी सोहमचा श्वास 2-4 वेळेला घेऊन दाखवला. थोडा वेळ इतर काही बोलणं झाल्यावर ते निघून गेले. नंतर एका व्यक्तीशी बोलताना ते म्हणाले, सुषमाताईंच्या मधून स्वामी माधवनाथांची शक्ती खेळते आहे. कशावरून ते असं म्हणाले ते मला माहीत नाही, पण खरोखरीच त्या वर्षापासून स्वामीजींची शक्ती कार्यान्वित होत होती असा अनुभव अनेकांना येत होता. 1999 सुषमाताई म्हणतात, एका वेदपाठशाळेच्या संस्थाचालकांनी पाठशाळेतील काही विद्यार्थी महिन्यातून एकदा माझ्याकडे पाठवण्याचं ठरवलं. त्या विद्यार्थ्यांना मी परमार्थाविषयी काही सांगावं, शिकवावं अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे महिन्यातून एकदा 20-25 विद्यार्थी माझ्याकडे येऊ लागले. मी त्यांना अर्धा-पाऊण तास काही विचार सांगत असे. काही प्रश्नोत्तरं होत. नंतर 15-20 मिनिटं मी त्यांना समोर ध्यानाला बसवत असे. 2-3 वेळाच असा कार्यक्रम झाल्यानंतर लक्षात आलं की त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी ध्यानात रंगू लागलेत. त्यांची दृष्टी ऊर्ध्वगामी होऊ लागली. मला अर्थातच खूप आनंद वाटला. त्या सुमारास स्वामीजींची शक्ती विशेषत्वानं तिथं खेळू लागली होती. त्याचाच तो दृश्य परिणाम होता. वस्तुतः ती आनंदाची गोष्ट होती, परंतु त्याचा परिणाम वेगळाच झाला. ते विद्यार्थी माझ्याकडे पाठवण्याचं संस्थाचालकांनी बंद केलं. कारण काय ते त्यावेळी कळवलं नाही. परंतु पुढे असं कळलं की हे विद्यार्थी जर उन्मनावस्थेत जाऊ लागले तर पाठशाळेतील शिक्षण घेणार नाहीत, कर्मकांड करणार नाहीत,
तेव्हा ते उपयोगी नाही. म्हणजे जीवनात कुणाला कशाचं महत्त्व वाटेल ते सांगता येत नाही. 2000 हे वर्ष सुषमाताई म्हणतात, ध्यानाचं शिबिर घेणारी एक व्यक्ती डॉक्टर यांची माझी एकदा भेट झाली. भेटीची जागा वेळ आधी ठरलेली होती. त्यांनी अर्धा तासपर्यंत मला मध्ये काही बोलायला अवसर न देता ध्यान कसं करावं, कुठं लक्ष ठेवावं हे समजावून सांगितलं. ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात हे खरं. तथापि हे जे सांगतात श्वासावर लक्ष ठेवायचं म्हणजे काय, नासिकाग्र म्हणजे कोणतं स्थान, याविषयी त्यांचा गोंधळ होता हे माझ्या लक्षात आलं. कारण त्यांना नेमके सद्गुरू भेटले नव्हते. त्याचा तो परिणाम होता. त्यांचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यावर मी त्यांना म्हटलं, मध्यमेतून सुषुम्नेतून श्वास कसा घेता येतो ते मी दाखवते. 1-2 तसे श्वास घेऊन तो वरच कसा नेऊन ठेवता येतो हे खुणेनं दाखवल्याबरोबर ते थोडे चमकले आणि त्यानंतर फारसं काही न बोलता ते निघून गेले. स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनचे सर्व ग्रंथ ते घेऊन जात असत, मननपूर्वक वाचत असत. परंतु कुणा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून ध्यान प्रक्रिया समजावून घ्यावी असं त्यांच्या बाबतीत घडलं नसावं. स्वामी माधवनाथांचा आणि त्यांचा चांगला परिचय होता. तथापि एखादी व्यक्ती समाजात मानमान्यता मिळवलेली असते. तिला हे सर्व मोठेपण जुगारून देऊन सद्गुरूचरणी शरणागत होणं अवघड जातं. त्यामुळे त्यांना जीवनात आत्मदर्शनाच्या ध्येयापर्यंत पोहोचणं, अपरोक्ष अनुभूती घेणं शक्य होत नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.